नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करंट अफेअर चालू घडामोडी दिनांक 28 जानेवारी 2025। चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याकडे, हरियाणा सरकारने राष्ट्रीय बालिका दिन 2025 रोजी कोणत्या नावाचं ॲप लॉन्च केलं आहे, ज्याचा उद्देश BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन महिला आणि किशोरींना सॅनिटरी नॅपकिनसह आवश्यक सेवा प्रदान करणं आहे। मित्रांनो, पहिला आहे सक्षम संजीवनी, दुसरं सन्मान संजीवनी, तिसरं महिला कल्याण ॲप आणि चौथं बेटी सशक्तीकरण। तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 सन्मान संजीवनी। बघा, हरियाणा सरकारने कुठलं ॲप चालू केलंय? सन्मान संजीवनी नावाचं ॲप लॉन्च केलेलं आहे। बघूया याबाबत डिटेलमध्ये माहिती। बघा, हरियाणाच्या कॅबिनेट मंत्री आहेत श्रुती चौधरी। कोण? हरियाणाच्या कॅबिनेट मंत्री श्रुती चौधरी यांनी राष्ट्रीय बालिका दिन 2025 रोजी सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केलं आहे। बघा, काय ॲपचं नाव काय? तर सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केलं आहे। आता मित्रांनो, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा करतात? तर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा करतात आणि या दिनाचं औचित्य साधून सन्मान संजीवनी नावाचं ॲप हरियाणा सरकारने महिलांसाठी चालू केलेलं आहे। या ॲपचा उद्देश काय बरं? तर BPL कुटुंबातील म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 10 ते 45 वयोगटातील महिला, किती? 10 ते 45 वयोगटातील महिला व किशोरींना, किशोरी म्हणजे कोण? ज्यांचं वय 13 ते 19 म्हणजे 13 ते 19 वर्ष आहे, यांना तुम्ही किशोरी असं म्हणू शकता। मग 10 ते 45 वयोगटातील महिला व किशोरींना सॅनिटरी नॅपकिन्स आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणं हे याचा उद्देश आहे। हा उपक्रम हरियाणा सरकारच्या कल्याणकारी योजनांचा एक भाग आहे। या कार्यक्रमाद्वारे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा 10वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। तर मित्रांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरुवात झाली? तर 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू झालेली आहे। महत्त्वाचं काय? तर ॲप कुठलं? तर ॲप आहे मित्रांनो सन्मान संजीवनी। जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न मित्रांनो, ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाची निवड झालेली आहे? बघा, ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2024। मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 स्मृती मानधना। काय नाव आहे? स्मृती मानधना। पाहूया आता डिटेलमध्ये। बघा, स्मृती मानधना यांची 2024 मध्ये ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झालेली आहे। ओके, दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। त्यांनी वर्षभरात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजे ODI आहे की नाही, वन डे इंटरनॅशनल मॅच मध्ये सर्वाधिक धावा केल्यात। कुणी? स्मृती मानधना यांनी। आणि या कोण आहेत? तर डावखुरी फलंदाज आहेत, म्हणजे लेफ्ट हँडेड आहेत। ओके, आणि त्यांची शैली ही खेळतानाची अत्यंत प्रभावी अशी शैली आहे। यांनी सांघिक आणि वैयक्तिक विक्रम सुद्धा केलेले आहे, म्हणजे टीमचा एक विक्रम झाला आणि त्यांचे वैयक्तिक सुद्धा वेगवेगळे विक्रम झालेले आहेत। त्यामुळे त्यांची अर्थातच प्रतिष्ठा वाढलेली आहे। तर महत्त्वाचं काय? तर स्मृती मानधना यांना ICCचा महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला। जाऊया मित्रांनो पुढे। 2024 मध्ये कोणत्या अफगाण क्रिकेटपटूने, बघा, अफगाण क्रिकेटपटूने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजे ODI क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अफगाणिस्तानच्या यशस्वी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे? पहिला आहे राशिद खान, दुसरं अजमतुल्ला ओमरझाई, तिसरा ऑप्शन मोहम्मद नबी आणि चौथा इब्राहिम चारदार। तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अजमतुल्ला ओमरझाई। कुठला आहे अजमतुल्ला ओमरझाई? तर अफगाणिस्तानचा आहे। बघूया डिटेलमध्ये माहिती। तर मित्रांनो, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजे ODI क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून अजमतुल्ला ओमरझाईने स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे। ओके, बघा, अजमतुल्ला ओमरझाई अफगाणिस्तानच्या यशस्वी ODI मोहिमांमध्ये ही महत्त्वाची भूमिका याच्याकडून घडण्यात आलेली आहे। आता पाहूया अजमतुल्ला ओमरझाई नेमका त्याच्याबद्दल काय? तर बघा, अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे, व्हर्साटाईल क्रिकेटर आहे तो। ओके, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा आहे। ओके, आता 2024 मध्ये त्यांचे विक्रम काय? तर अफगाणिस्तानसाठी 4 एकदिवसीय मालिका विजय मिळवण्यामध्ये या अजमतुल्ला ओमरझाईंचा वाटा आहे। ओके, आणि ODI क्रिकेटमधील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून त्यांचं नाव नावाजलेलं आहे। ओके, पुढे जाऊया।
नोव्हेंबर 2024 पासून सशस्त्र सीमा बल म्हणजेच काय तर एसएसबी, ओके, एसएसबीचे महासंचालक डीजी अमृत मोहन प्रसाद, काय नाव आहे त्यांचं, अमृत मोहन प्रसाद यांना कोणत्या अतिरिक्त पदावर नियुक्त करण्यात आलेले आहे? ओके, तर पहिला ऑप्शन बघा, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव, दुसरं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे महासंचालक, तिसरं ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे महासंचालक, चौथं भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. बघा, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे महासंचालक म्हणून अमृत मोहन प्रसाद यांची या पदावर नियुक्ती झालेली आहे. बघूया डिटेलमध्ये. बघा, केंद्र सरकारने सशस्त्र सीमा बल एसएसबीचे महासंचालक अमृत मोहन प्रसाद, असाही प्रश्न विचारेल की एसएसबीचे म्हणजे सीमा सुरक्षा बल याचे महासंचालक कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे अमृत मोहन प्रसाद. मग यांचीच अतिरिक्त बघा, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, बघा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, लॉंग फॉर्म विचारू शकतात बीसीएसचा. बघा, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी चे महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्ती केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजूर केलेल्या या निर्णयामुळे नागरी विमान वाहतूक सुरक्षेच्या धोरणात्मक महत्त्वावर भर देण्यात येणार आहे. ओके, तर मित्रांनो ही नियुक्ती झालेल्या 1 नोव्हेंबर 2024 पासून पुढील 6 महिन्यासाठी नियुक्ती ठरवण्यात आलेली आहे. ओके, चला नेक्स्ट. 26 जानेवारीला कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो जो स्वच्छ ऊर्जेसाठी जागरूकता आणि कृती एकत्रित करण्यासाठी समर्पित आहे? बघा, 26 जानेवारीला कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येतो? मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर आहे आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. 26 जानेवारीला बघा, 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन सुद्धा आहे आणि दुसरा आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन सुद्धा साजरा केला जातो. ओके, बघूया आता डिटेलमध्ये माहिती. बघा, 26 जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. यामागचा उद्देश भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचं संरक्षण करणं, सामाजिक आर्थिक असमानता कमी करणं आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. ओके, नेक्स्ट बघा, मलेशियातील 9व्या जोहर आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा 2025 ला कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने जिंकली? एक म्हणतो प्रज्ञानन आर, दुसरा आहे अर्जुन एरिगसी, थर्ड आहे इनियान पनीर सेल्वम आणि चौथा म्हणतो अधिबन भास्करन. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर याचं ऑप्शन नंबर 3 इनियान पनीर सेल्वम असं नाव आहे. बघूया डिटेलमध्ये. बघा, इनियान पनीर सेल्वम भारतीय ग्रँडमास्टर यांनी मलेशियातील 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा 2025 जिंकलेली आहे. आता बघा, स्पर्धेत वर्चस्व राखून प्रतिस्पर्ध्यापेक्षा 1.5 गुणांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे. पूर्वीचा विक्रम काय होता त्यांचा, तर जानेवारी 2025 मध्ये चेन्नई ओपन बुद्धिबळ स्पर्धा सुद्धा यांनी जिंकलेली होती. आता हे जे इनियान पनीर सेल्वम आहेत यांचं वय किती आहे, तर 22 वर्ष. मूळ गाव किती आहे, कुठे आहे, तर इरोड तमिळनाडू येथे त्यांचं मूळ गाव आहे. ओके, आता या स्पर्धेबद्दल बघूया. 9वी जोहर आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचं ठिकाण कुठं होतं, मलेशिया आणि वर्ष किती 2025. ओके, चला नेक्स्ट बघा. 2024 साली आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या भारतीय गोलंदाजाला मिळाला? बघा, महिला कुणाला, आपली स्मृती मानधना, आणि पुरुष मध्ये कुणाला मिळाला? बघा, पहिलं म्हणतो मोहम्मद सिराज, दुसरं रविचंद्र अश्विनी, तिसरं म्हणतो जसप्रीत बुमराह, चौथा म्हणतो रजिंद्र जडेजा. ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 जसप्रीत बुमराह. ओके, बघा आता जसप्रीत बुमराह यांनी 2024 मध्ये स्वतःला कसोटी क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज म्हणून सिद्ध केलेलं आहे. त्यांनी आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यांची पुनरागमन आणि कामगिरी कशी केली, तर 2023च्या उत्तरार्धात त्यांना पाठीची दुखापत झाली होती. त्या पाठीच्या दुखापतीतून ते बरे झाल्यानंतर त्यांनी शानदार पद्धतीने पुनरागमन केलेलं आहे आणि जसप्रीत बुमराह यांना आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि सन्माननीय लेखक नरेंद्र चपळगावकर यांची 2025 मध्ये निधन झालं. ते किती वर्षाचे होते? तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 87 वर्ष. किती वर्ष होतं? 87 वर्ष. बघूया डिटेलमध्ये. नरेंद्र चपळगावकर, ओके, हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते जे साहित्य,
कायदा आणि सामाजिक विचार यातील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांचं निधन 87व्या वर्षी झालेलं आहे. ते एक प्रतिष्ठित न्यायाधीश होते, एक शैक्षणिक आणि लेखक म्हणूनही ओळखलं जात होतं. त्यांनी कायदा, साहित्य, सामाजिक इतिहास यातील महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा. केंद्रीय गृह मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ने कोणत्या उत्तर भारतीय मंदिराला परदेशी योगदान नियमन कायदा FCRA अंतर्गत परवाना मंजूर केला आहे? बघा. Which temple in Uttar Pradesh has been granted permission under the Foreign Contribution Regulation Act FCRA by the Ministry of Home Affairs? पहिलं मित्रांनो ऑप्शन आहे काशी विश्वनाथ मंदिर, दुसरं वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर, तिसरं श्रीराम जन्मभूमी मंदिर आणि चौथं अक्षरधाम मंदिर. तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड, वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर या मंदिराला परदेशी योगदान नियमन कायदा अंतर्गत परवाना झाला. आता ही FCRA नेमकं काय आपण आता बघूया. बघा, केंद्रीय गृह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील बाके बिहारी मंदिराला FCRA परदेशी योगदान नियमन कायदा अंतर्गत परवाना मंजूर केलेला आहे. या मंजुरीमुळे मंदिराला परदेशी निधी प्राप्त करण्याची परवानगी मिळालेली आहे. म्हणजे फॉरेनचा जो निधी असतो मंदिरासाठीचा, ओके, तर तो निधी या कायद्यानुसार या मंदिराला प्राप्त झालेला आहे. या निर्णयानंतर न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मंदिराच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवणारी एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं काय तर FCRA कोणत्या मंदिराला परवानगी दिला तर उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर. पुढे बघा, कोणत्या राज्याने 27 जानेवारी 2025 पासून लागू होणारी समान नागरी संहिता म्हणजे UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर सेकंड, उत्तराखंड. पाहूया डिटेलमध्ये. बघा, उत्तराखंड हा राज्य 27 जानेवारी 2025 पासून समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे भारतातलं पहिलं राज्य बनणार आहे. महत्वाचं आहे, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं तर उत्तराखंड. दिनांक 27 जानेवारी 2025. हा निर्णय भाजपच्या निवडणुकीच आश्वासनाचा एक भाग होता. 2022च्या विधानसभा निवडणुकीपासून त्याची मोठ्या प्रमाणावर अपेक्षा केली जात होती. UCCचा उद्देश काय बरं तर विविध वैयक्तिक कायद्यांमध्ये एक समानता आणणे, सर्व नागरिकांना समान अधिकार आणि जबाबदाऱ्या प्रदान करणे हा याचा उद्देश आहे. यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? पुष्कर सिंह धामी. बघा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण तर पुष्कर सिंह धामी यांनी यावर भर दिलेला आहे. या कायद्याचा उद्देश निष्पक्षता, समानता आणि सामाजिक सौहार्द सुनिश्चित करणं हा आहे. तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.